ठाण्यात भक्तिमय वातावरणात माता की चौकी धर्मवीर श्री आनंदीघे प्रतिष्ठानाच्या चैत्र नवरात्र उत्सवात सिंधी भजन संध्येला भाविकांचा उदंड प्रतिसाद। जय माता दी, चलो बुलावा आया है, माता ने बुलाया है यासह मायलेक आणि पितृसंस्कृती जपणाऱ्या विविध हिंदी व मराठी भजनांच्या माध्यमातून कोपरीतील चैत्र नवरात्र उत्सवात शुक्रवारी रात्री भक्तिमय व प्रसन्न वातावरणात माता की चौकी हा सिंधी भजन संध्येचा कार्यक्रम पार पडला। सायंकाळी देवीची सांग्रसंगत आरती करण्यात आली। या प्रसंगी सौ लता एकनाथ शिंदे, शिवसेना पदाधिकारी प्रकाश कोटवानी आदीसह शिवसेना पदाधिकारी व भाविक उपस्थित होते। ठाणे पूर्वेकडील कोपरी येथील संत तुकाराम महाराज मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने धर्मवीर श्री आनंदीघे प्रतिष्ठानाच्या वतीने श्री अंबे मां चैत्र नवरात्र उत्सवामध्ये सहस्त्रचंडी हवनात्मक नवकुंडीय महायज्ञ सुरू आहे। या महायज्ञाच्या चौथ्या दिवशी उल्हासनगर येथील प्रसिद्ध गायक कमलेश कपूर आणि त्यांच्या सहकार्यांनी माता की चौकी कार्यक्रम सादर केला। माता राणीच्या उदो उदोसह शिवशंकर तसेच झुलेलालच्या भजनांना असंख्य भाविकांनी भक्तिभावपूर्ण दाद दिली। सहस्त्रचंडी भवनात्मक नवकुंडीय महायज्ञानिमित्ताने मातेचा विशेष दरबार सजवण्यात आला होता। कमलेश कपूर यांच्या प्रत्येक भजनावर वातावरण प्रसन्न होऊन माता राणीचा भाविकांकडून जय जयकार केला जात होता। तर अनेक भाविकांनी तल्लीन होत मातेच्या आराधनेबरोबरच ठेकाही धरला। एकवीरा आई तू डोंगरावरी, लल्लाटी भंडारी, आई भवानी तुझ्या कृपेने, जय देवा श्री गणेशा या गीतांचाही भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। कार्यक्रमाची सांगता माता राणीचा प्रसाद वाटप करून झाली। खुद आई